साधारण किती वेळ लागतो पॅनकेक तयार व्हायला? 2 मिनिटं 2 मिनिटं. बरं, त्याला दोन्ही बाजूनी करून घ्यायचं दोन्ही का? बाजूनी. हा, मग ही थोडीशी तुम्हाला कलाकुसर करायला लागेल. जरा काळजीपूर्वक जर हा पदार्थ तुम्ही केलात आणि सकाळी खायला मुलांना शाळेला निघण्यापूर्वी दिलात, तर मुलांना दुपारपर्यंत भूक लागणार नाही, वखवख होणार नाही भुकेने, याची नक्की 100% आम्ही तुम्हाला खात्री देतो. आता एक किती वेळाने आपल्याला आलटीपलटी करायचंय? थोडासा त्याचा रंग बदलला की करायचं. त्याचा रंग बदलतोय. हो, ते घाला. वा, परत झाकण ठेवायचं? नाही, काय जरूर आता गरज नाही. छान. आपण जरा परत थोडस तूप सोडूया, म्हणजे खालची बाजू सुद्धा तुपावरती छान. वा 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 वा, सुंदरसा पॅनकेक तयार झालेला आहे. पौष्टिक आहे. पटकन लिहून घ्या. कोकोनट पॅनकेक साठी लागणारं साहित्य आणि कृती. कोकोनट पॅनकेक 2 व्यक्तींसाठी लागणारे साहित्य: वेलची केळी 3, नारळाचं दूध 1 वाटी, बेसन 2 चमचे, ओलं खोबरं 1 वाटी, गव्हाचं पीठ अर्धी वाटी, बारीक रवा 2 चमचे, बारीक चिरलेला सुकामेवा आवडीनुसार, गूळ अर्धी वाटी, तूप आवडीनुसार, वेलची पूड पाव चमचा, बेकिंग पावडर पाव चमचा, मीठ चवीनुसार. कृती: एका पॅनमध्ये ओलं खोबरं गूळ वितळेपर्यंत परतून घ्या. नंतर त्यात वेलची पूड घालून मिश्रण एकजीव करून घ्या. आता एका बाउलमध्ये गव्हाचं पीठ, बेसन, रवा, मीठ आणि नारळाचं दूध घालून मिश्रण एकजीव करून घ्या. आता त्यात कुस्करून घेतलेली वेलची केळी, तयार केलेलं गूळ खोबऱ्याचं मिश्रण आणि चिमूटभर वेलची पूड आणि बेकिंग पावडर घालून एकत्र करून घ्या. आता तव्यावर तूप लावून त्यावर मिश्रण पसरवून छोटे पॅनकेक तयार करून घ्या. वरून बारीक चिरलेला सुकामेवा घालून झाकण लावून शिजवून घ्या. कोकोनट पॅनकेक तयार. कोकोनट पॅनकेक एक हेल्दी पदार्थ आहे आणि हेल्दी पदार्थ खायला मला कायम भूक लागलेली असते. तशी मला भूक लागलेलीच असते, पण हेल्दी पदार्थ खाताना दुप्पट लागते. लगेच खाऊया का? हो. पहिला घास तुम्ही घेताय का मी घेऊ? नाही, तुम्ही घ्या. ठीक आहे. तुम्ही घेते असं म्हणाला असतात तरी मीच घेतला असता, इतकी मला भूक लागली आहे. आहा, क्या बात आहे. अगदी लुसलुशीत झालाय, हो की नाही? छान आहे. फार खरंच सुंदर छान आहे, आहे. फार सुंदर आहे. अगदी मऊसूत झालेला आहे. चला, पहिला पदार्थ आपण फस्त करूया, पण दुसरा पदार्थ काय आपला? दुसरा पदार्थ आहे तिकमिकलं. वा, तिकमिकलं. तिकमिकलं नावामध्ये जरा जादू आहे. तिकमिकलं आहे का कोणी असं वाटतंय, हो की नाही? पण लागणारं साहित्य काय ते आपण बघूया. प्लीज घेऊन या तिकमिकलं साठी लागणारं साहित्य. तिकमिकल्यासाठी लागणारं साहित्य असं आहे: दाण्याचं कूट, गोड दही, ओलं खोबरं, हळद, कोथिंबीर, भाजलेल्या मिरच्या, जिरं, मोहरी, मीठ आणि हिंग. अरे वा, अगदी घरामध्ये इझिली अवेलेबल असतं असं साहित्य आहे. झटपट. काय करूया पहिल्यांदा? पहिल्यांदा थोडासा हिंग भाजून घ्यायचा कडल्यामध्ये. फोडणी पात्रात चालेल? बर. बस बस बस. झालं? गॅस बंद करू? हो. हिंग भाजून घेतला. आता काय? आता एका बाउलमध्ये हिंग, मीठ आणि या मिरच्या अशा मॅश करायच्या. बर, आपण एक काम करूया, इथे सगळं घेऊया. ओके. आता हा भाजलेला हिंग बाउल मध्ये काढायचा. काढू? हो, घाला सगळा. मीठ. हिंगाचा काय सुगंध येतो ना. छान भाजल्यामुळे तो जास्त येतो. आणि या अशा ओबडधोबडच काटाने हे करायच्या. मिरच्यांना ओरबाडायचंय थोडक्यात, हो की नाही नंदिनी ताई? मी त्याचं फार असं हे करत बसायचं नाही. झटपट होणारं आपलं तोंडी लावणं आहे. इथे उपास तर सोडायचा आहे.
आणि सणसणीत काहीतरी पाहिजे तोंडी लावायला, हो खरंच आहे. म्हणून त्याचं जास्त हे नाव कोणी दिले या पदार्थाला, तिकमिकलं? माहिती नाही. माझी आजी करायची आणि तेव्हापासून आमच्या घरामध्ये होतं. वा वा वा. काय पुढची कृती आपली? आता हे सगळं साहित्य एक एक घालत जायचंय त्याच्यामध्ये. आधी काय दही घालू? हो, दही जास्त सगळं घातलं तरी चालेल. 2 चमचे दाण्याचं कूट. बस. खमंग आहे छान पदार्थ. येस. आणि नारळ थोडासा. वा. ओलं खोबरं तुमच्या घरामध्ये फ्रिक्वेंटली वापरलं जातं का? येस. कारण- कोकणातले आहोत ना, अच्छा ओके. त्याच्यामुळे खोबऱ्यावर आहे भर. हो बरोबर आहे. आणि आता फोडणी करायची थोडीशी. बर. गॅस पुन्हा लावून घेतो मी. हो. आणि थोडंसंच तेल टाका, खूप नको. बस 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 बस. जेमतेम 1 चमचा तेल आपण घातलंय. मग? आपण पहिल्यांदा मोहरी घातली आणि मोहरी आता घातली, हळद घातली, हम्म. थोडंसं जिरं आणि हिंग आता कमी घालायचं आहे कारण आपण मगाशी हिंग भाजून घातलंय. बस. गॅस घालवा. हम्म. झालं. आणि आता फोडणी याच्यावरती हो. घालायची. वरून कोथिंबीर. आता काय मिक्स करायचं फक्त? येस. छान मस्त सुरेख खमंग सुरेख पदार्थ आहे. माझी खात्री आहे झी मराठी पाहणाऱ्या प्रत्येक प्रेक्षकाच्या तोंडाला आत्ता पाणी सुटलं असेल. इतकं छान आहे हे तिकमिकलं. खवय्यांनो, वेळ वाया घालवू नका. तिकमिकलं तुम्ही गरम भाकरी बरोबर खा, गरम पोळी बरोबर खा, कशा बरोबरी. किंवा उपवासाच्या दिवशी खा. तिकमिकल्यासाठी लागणारं साहित्य आणि कृती लिहून घ्या. तिकमिकलं. 4 व्यक्तींसाठी लागणारे साहित्य: शेंगदाण्याचं कूट 2 चमचे, दही 1 वाटी, ओलं खोबरं 1 वाटी, कोथिंबीर आवडीनुसार, भाजलेल्या हिरव्या मिरच्या 7 ते 8, जिरे पाव चमचा, मोहरी अर्धा चमचा, हळद पाव चमचा, हिंग पाऊण चमचा, मीठ चवीनुसार. कृती: प्रथम हिंग भाजून घ्या. आता एका बाउलमध्ये भाजलेला अर्धा चमचा हिंग, मीठ आणि भाजलेल्या हिरव्या मिरच्या घालून मिरच्या कुस्करून घ्या. आता त्यात दही, शेंगदाण्याचं कूट आणि ओलं खोबरं घालून आता तेल, मोहरी, हळद, जिरे आणि पाव चमचा हिंग याची फोडणी तयार करून घ्या आणि मिश्रणात घाला. आता एकजीव करून घ्या. तिकमिकलं तयार. मला फार छान वाटलं तुम्हाला भेटून आणि तुम्ही वेगवेगळ्या तुमच्या आवडी जपता, हे फार कौतुकास्पद आहे. ओके. पण तुम्हाला इथे येऊन कसं वाटलं नंदिनीताई? माझी पण फार दिवसापूर्वींची म्हणजे पासून इच्छा होतीच की कधी मी एवढ्या मोठ्या ह्याच्यावरती आलेली नाहीये की मला माझी पाकसिद्धी दाखवता आली. आणि महिलांसाठी तुम्ही जे हे ओपन केलेलं आहे सगळ्यांना आपली पारंपरिक आपले पदार्थ दाखवण्यासाठी, तर ते खूप स्तुत्य आहे. तर घराघरातल्या पाककृती ज्या वेगळ्या वेगळ्या असतात तर त्या त्यांना इथे दाखवण्याची त्यांना संधी मिळते. बरोबर. झी मराठीने उपलब्ध करून दिलेली आहे, त्यामुळे अनेक अनेक धन्यवाद. थँक्यू सो मच. आमच्या कार्यक्रमाचं नावच आहे आम्ही सारे खवय्ये आपल्या घरची चव. तुम्ही तुमच्या घरची चव घेऊन आज इथे आलात, आम्हाला आनंद झाला. तुम्ही पाककला स्पर्धेमध्ये अनेक बक्षिसं मिळवलेली आहेत, पण आज झी मराठीकडनं तुम्हाला एक छानशी भेटवस्तू. धन्यवाद. थँक्यू सो मच. मनापासून नमस्कार. चला खवय्यांनो, आजच्या भागात करतो तुम्हाला टाटा. पण काय हा टाटा काही कायमचा नाहीये. पुढच्या भागात मला आवर्जून भेटा आपल्या अप्रतिम कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे आम्ही सारे खवय्ये आपल्या घरची चव.